पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील। महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना आता बोनस देण्याचे जाहीर केले आहे। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यात हे बोनसचे पैसे येणार आहेत। सरकारचे म्हणणे आहे की दिवाळी निमित्त बहिणींना नाराज करणार नाही, आता लगेच लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींना याबाबत वचन दिले आहे। लाडक्या बहिणींना दिवाळी निमित्त भाऊबीजेची ओवाळणी 3,000 रुपये देण्याचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे। ज्या ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला त्यांना आता लगेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये जमा होणार। लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी तसे वचन दिले आहे, त्यामुळे लगेच यादी तयार झाली। पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये 16 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार, याची माहिती स्वतः पत्रकारांना शिंदे साहेबांनी दिली आहे। लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 913 कोटी रुपयांपेक्षा जास्तची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची ही दिवाळी सर्वात जास्त गोड होणार आहे, कारण की ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे आले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये ऑक्टोबरचे आणि 1,500 रुपये नोव्हेंबरचे ॲडव्हान्स जमा होणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही माहिती दिल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये एक आनंदाचे वातावरण, एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील पत्रकारांसोबत बोलताना ही महत्त्वाची खुशखबर दिली आहे। पत्रकारांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना जे प्रश्न विचारले होते की यावर्षी लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळेल की नाही, तर याची उत्तर देताना मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडणुकीमध्ये निवडून दिले, त्यांना आम्ही नाराज करणार नाही। 100% लाडक्या बहिणींना आम्ही यंदा सुद्धा दिवाळी बोनस देणार आहोत, दिवाळी भेट देणार आहोत। मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आम्ही लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ॲडव्हान्स दोन्ही हप्ते 3,000 रुपये जमा केले होते, अगदी त्याचप्रमाणे यावर्षी देखील आम्ही लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये दिवाळी बोनस म्हणून ॲडव्हान्समध्ये या ठिकाणी देणार। मुख्यमंत्री पुढे म्हणाले की लाडक्या बहिणी आम्हाला विचारत होत्या की दिवाळी बोनस कधी जमा होईल, तुम्ही आम्हाला फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा केले, यामध्ये आमची दिवाळी कशी साजरा होईल। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आग्रही मागणी धरली आणि त्यामुळे मुख्यमंत्री यांनी बहिणींना दिवाळी बोनस देण्याची मंजुरी देखील दिली आणि त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींना खात्यात 1,500 रुपये ऑक्टोबरचे आणि 1,500 रुपये नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते सोडणार आहोत। पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली। 10 जिल्ह्यांमध्ये आज थोड्याच वेळात रात्री 12 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होणार आहेत। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, आज उद्या आणि परवा 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणी ज्यांना 16वा आणि 17वा हप्ता हा मिळणार आहे, ज्याचा पहिला टप्पा 10 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत, ज्या 10 जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावरती अजून 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे, अशी माहिती स्वतः शिंदे साहेबांनी दिली आहे। पेपरमध्ये देखील ही बातमी आली होती। त्यामुळे आता कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत हे नक्की पहा, कारण की पैसे हे सर्व बहिणींना त्या ठिकाणी मिळणार नाहीयेत। काही अटी, पात्रता, निकष त्यामध्ये लावण्यात आलेले आहेत। तसेच सप्टेंबरचा जरी हप्ता जमा झाला असेल, पण ज्यांचे जून, जुलै, ऑगस्टचे पैसे राहिले असतील तर त्यांना हा दिवाळी बोनस मिळणार की नाही याविषयी देखील महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्यामुळे 2 मिनिटं लक्षपूर्वक ही माहिती ऐका। लाडक्या बहिणींनो, 2 दिवसांपूर्वी सप्टेंबरचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली होती। सलग 3 दिवस या हप्त्याचे वितरण सुरू होते। बऱ्याच बहिणींना पैसे जमा झाले, पण तरी देखील काही महिलांना पैसे मिळाले नाहीत। त्यामुळे अशी अफवा देखील पसरली होती की 42 लाख महिलांना या योजनेतून अपात्र केले आहे। तसेच एक अफवा अशी देखील होती की ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत। पण अशा सगळ्या अफवा आता या ठिकाणी खोट्या ठरलेल्या आहेत, कारण की आता मुख्यमंत्री स्वतः म्हणाले आहेत की तुम्ही ई-केवायसी करा अथवा नका करा, तुम्हाला आम्ही दोन्ही महिन्यांचे हप्ते 100% देणार आहोत, असे स्पष्टपणे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी आज या दुप्पट खुश होणार आहेत। त्यांना आता दुप्पट हप्ता मिळणार आहे, कारण की सप्टेंबरचा हप्ता आला, आता डायरेक्ट 2 हप्ते ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते मिळणार आहेत। जर तुम्ही या 10 जिल्ह्यात राहत असाल आणि जर तुमचे या 12 बँकांमध्ये खाते असेल तर खरोखर तुमची दिवाळी आज गोड होणार आहे। आणि आज जरी मिळाले नाहीत तरी उद्या आणि परवा देखील पैशांचे वितरण हे सुरू राहणार आहे। त्यामुळे आज कोणत्या बँकांच्या खात्यावरती आणि कोणत्या महिलांच्या नावावर पैसे जमा होणार आहेत याबाबत आता आपण लगेच जाणून घेणार आहोत। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की हा बोनस जमा होणार, पण ज्या ज्या महिलांचे खाते स्टेट बँकेत किंवा महाराष्ट्र बँकेत किंवा पोस्ट बँकेत आहे तर त्यांना काल 1,500 रुपये जरी जमा झाले असले तरी आता या काही बँकांचा थोडा प्रॉब्लेम या ठिकाणी झालेला आहे।
त्यामुळे आता बोनस तुम्हाला जमा होणार नाही. जोपर्यंत तुम्ही तो प्रॉब्लेम सुधारत नाहीत तोपर्यंत पैसे येणार नाहीत. हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की कोणता प्रॉब्लेम या ठिकाणी बँकांचा झालेला आहे. कारण की प्रश्न खूप मोठा आहे. 3,000 रुपयांचा प्रश्न आहे. स्वतः मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितले आहे. त्यामुळे पैसे 100% जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर त्या 10 जिल्ह्यात कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या पैशांचे वितरण होणार आहे, आज कोणत्या बहिणींना, उद्या कोणत्या बहिणींना आणि परवा कोणत्या, त्याची यादी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत कोणकोणत्या महिलांना मेसेज येणार आहेत हे सगळे सविस्तरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पाहायचा आहे. ज्यांना 3,000 रुपयांची गरज आहे त्यांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. तर पहा, एकनाथ शिंदे साहेब स्वतः या ठिकाणी म्हणाले होते की आम्हाला जवळपास 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकायचे होते. पण सुरुवातीला आम्ही या ठिकाणी चेक करत होतो की या ठिकाणी पैसे व्यवस्थित बहिणींच्या खात्यावरती जातात की नाही. त्यासाठी आम्ही या ठिकाणी 1,500 रुपये टाकले आणि आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा करत आहोत. त्यासाठीच 913 कोटीचा अतिरिक्त निधी देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित होणार आहेत आणि उद्या व परवा देखील हे वितरण तसेच सुरू राहणार आहे. त्यामुळे आज कधीही तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. आता पहा, दिवाळीचा जो काही कालावधी आहे आता हा जवळ आलेला आहे आणि दिवाळीमध्ये बँकांना सुट्ट्या असतात. त्यामुळे ज्या महिलांचा बँकेचा प्रॉब्लेम असेल, जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले, तर तो लगेच तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. अन्यथा तुम्हाला दिवाळी झाल्यानंतर तुमचे पैसे मिळतील. म्हणून जर तुम्हाला दिवाळी अगोदर पैसे हवे असतील तर तुमचा जो काही बँकेचा प्रॉब्लेम आहे तो आता या ठिकाणी झालेला आहे, तो लगेच सॉल्व्ह करणे गरजेचे झालेले आहे. तो प्रॉब्लेम काय आहे हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. कारण की 10 जिल्ह्यांमध्ये डीबीटीचे बटन आज दाबले गेले आहे. पैसे वितरण सुरू झाले आहे. यादी देखील या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता पात्र आहात. ज्यांना ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला आहे त्यांना आता पुढचे हप्ते येण्यासाठी देखील कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही सर्व हप्त्यांसाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत. तर मग आता कोणते हे 10 जिल्हे असणार आहेत की जिथे आज पैशांचे वाटप होणार आहे, उद्याचे कोणते जिल्हे आहेत आणि परवा कोणते जिल्हे असणार आहेत, महिलांनी कोणत्या चुका या ठिकाणी बँकांमध्ये केलेल्या आहेत, त्यात तुम्हाला काय दुरुस्ती करायची आहे हे सगळे आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया. तर आता पहा, ज्या महिलांची ई-केवायसी केलेली आहे, ई-केवायसी करत असताना बऱ्याच महिलांना या ठिकाणी प्रॉब्लेम येत होते. काही महिलांना असा देखील प्रॉब्लेम येत होता की काही महिलांचे पती किंवा वडील नाही आहेत. तर अशा महिलांना या ठिकाणी खरोखर ई-केवायसी करते वेळेस प्रॉब्लेम हा येत आहे की त्यांनी नेमके कुणाचे आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं आहे. आता त्या महिलांनी ई-केवायसी कशी करायची, तर याबाबत कुठल्याही प्रकारची सरकारकडून माहिती ही आलेली नाहीये. सरकार अजून या ठिकाणी म्हणत आहे की ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, पण त्यांनी यावरती कुठल्याही प्रकारचे सोल्युशन दिलेले नाहीये. त्यामुळे ई-केवायसीचा या ठिकाणी फारसा प्रॉब्लेम हा येणार नाही. कारण की सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता होता तो हप्ता बऱ्याचशा महिलांची ई-केवायसी झाली नव्हती तरी देखील त्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते देखील मिळून जातील. आता पहा, या ठिकाणी 10 जिल्हे कोणते आहेत ज्यामध्ये आज पैशांचे वितरण होणार आहे. तर पहिला जिल्हा आहे पहा, सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यापासून सुरुवात होत आहे. त्यानंतर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा, त्याच्यानंतर पुणे विभागातला सोलापूर जिल्हा, त्यानंतर अमरावती विभागातील हिंगोली जिल्हा आहे, त्यानंतर कोकण विभागातला रायगड जिल्हा आहे, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर भंडारा, बुलढाणा आणि बीड. या सुरुवातीच्या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण वेगाने करण्यात येणार आहे. आता जर तुमच्या जिल्ह्याचे नाव याच्यामध्ये आले असेल तर तुम्हाला अगोदर 1,500 रुपये येतील, त्यानंतर अजून 1,500 रुपये येतील. आणि जर तुम्ही बोनसच्या यादीमध्ये आले तर तुम्हाला अजून पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. परंतु हे पैसे घेण्यासाठी तुमचा जो काही बँक खात्याचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे तुमचा मेंटेनन्स बॅलन्स. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्याबरोबर लाडक्या बहिणी सर्व पैसे काढून घेतात. परंतु या ठिकाणी बँकेचे काही नियम आहेत. बँकेचा मेंटेनन्स बॅलन्सचा जो काही नियम आहे तो सर्व महिलांना लागू आहे. तुमच्या खात्यावरती तुम्हाला बँकेच्या नियमानुसार मेंटेनन्स बॅलन्स हा मिनिमम मेंटेनन्स बॅलन्स हा ठेवावाच लागतो. काही बँकांमध्ये 1,000 रुपये तर काही बँकांमध्ये 2,000 रुपये. काही वेळेस या ठिकाणी मेंटेनन्स बॅलन्स न ठेवल्यामुळे तुमचे खाते देखील बँकेकडून फ्रीज केले जाते आणि तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे तसेच इतर योजनांचे पैसे घेण्यासाठी देखील अडचण ही येत असते. त्यानंतर तुमची ई-केवायसी करून घेणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे.